Hello everyone. Welcome to the series of Polity Simplified. Today's article, it's Article 8. Article 8 खूप इंटरेस्टिंग आहे. Article 8 कशाबद्दल आहे? Article 8 is about the persons who are citizens of India but who are not living in India, who are not residing in India. म्हणजे आर्टिकल 8 अशा लोकांबद्दल आहे जे भारताचे नागरिक आहेत, जे भारताचे सिटीजन आहेत, पण ते सध्या भारतामध्ये राहत नाहीत. या व्यक्तींबद्दलचं काय आहे? आर्टिकल 8 आहे. आता आर्टिकल 8 काय म्हणतं? राईट्स ऑफ सिटीजनशिप ऑफ सर्टेन पर्सन्स, काही व्यक्तींचा सिटीजनशिपचा राईट ऑफ इंडियन ओरिजिन, म्हणजे काय की जे भारतीय मूलाचे आहेत पण ते कुठं राहत आहेत? वर रिसाइडिंग आउटसाइड इंडिया, म्हणजे ते भारताच्या बाहेर राहत आहेत, त्यांच्याबद्दलचं आर्टिकल 8 आहे. थोडक्यात काय आहे? भारतीय सिटीजन्स जे भारतामध्ये राहत नाहीत त्यांना सिटीजनशिपचा राईट कसा मिळू शकतो किंवा त्यांना असलेला सिटीजनशिपचा राईट कंटिन्यू सस्टेन कसा होऊ शकतो त्याबद्दलचा आर्टिकल 8 आहे. इट इज व्हेरी इंटरेस्टिंग. एकदम सिंपल आहे, लक्ष देऊ नये का काय म्हणतं हे. सी आर्टिकल 8 काय म्हणतं? नॉट विथ स्टँडिंग एनिथिंग गिव्हन इन आर्टिकल 5, म्हणजे आर्टिकल 5 मधल्या काही तरतुदी जर आर्टिकल 8 मधल्या प्रोव्हिजन्सला व्हायोलेट करत असतील तर आर्टिकल 8 मधल्या प्रोव्हिजन्स विल हॅव अपर हँड ओव्हर आर्टिकल 5. म्हणजे आर्टिकल 5 आणि आर्टिकल 8 मधल्या प्रोव्हिजन्स मध्ये जर कन्फ्लिक्ट झाला तर आर्टिकल 8 मधले जे प्रोव्हिजन्स आहेत ते प्रिव्हेल करतील ओव्हर आर्टिकल 5, किंवा आर्टिकल 8 मधल्या प्रोव्हिजन्सला जास्त महत्व असेल ऍज कम्पेअर टू आर्टिकल 5. नॉट विथ स्टँडिंग एनिथिंग इन आर्टिकल 5, एनी पर्सन, एखादा व्यक्ती किंवा त्याचे पॅरेंट्स, आयदर ऑफ हुज पॅरेंट्स किंवा त्याचे कोणतेही ग्रँड पॅरेंट्स वॉज बॉर्न इन इंडिया, त्यांचा जन्म कुठं व्हायला हवा? भारतामध्ये व्हायला हवा. म्हणजे समजा एखादा व्यक्ती भारताच्या बाहेर राहतोय पण त्याला भारताचं नागरिकत्व आहे, मग ते नागरिकत्व कसं मिळेल किंवा कसं कंटिन्यू राहील? तर पहिली गोष्ट काय की आर्टिकल 5 मध्ये काय म्हणलंय हे आर्टिकल 8 ला अप्लाय होत नाही. दुसरी गोष्ट, यासाठी काय महत्वाचं आहे? एक तर त्या पर्सनचा जन्म इंडियामधला असायला हवा, किंवा त्याच्या आई वडिलांचा जन्म इंडियामधला असायला हवा, किंवा त्याच्या आईकडच्या आजी आजोबा किंवा वडिलांकडच्या आजी आजोबा या चौघांपैकी कुणाचा तरी जन्म इंडियामधला असायला हवा. आणि हा इंडिया कोणता आहे? कोणता इंडिया आहे? सध्याचा इंडिया का नाही? कोणत्या इंडियामधला जन्म असायला हवा? द इंडिया दॅट वॉज डिफाईन्ड इन गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट 1935. 1935च्या गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट, म्हणजे त्यावेळेस भारत पाकिस्तान युनायटेड होतं, पार्टिशन नव्हतं. तर भारत पाकिस्तान युनायटेड मध्ये त्याचा किंवा त्याच्या आई किंवा वडिलांचा किंवा त्याच्या आईकडच्या आजी आजोबा किंवा वडिलांकडच्या आजी आजोबा दोघांपैकी कुणाचा तरी जन्म आयदर 35च्या वेळेचा इंडिया किंवा 35च्या वेळेचा पाकिस्तान या ठिकाणी जन्म व्हायला हवा, तर त्याला भारताची सिटीजनशिप मिळेल. पण फक्त हा जन्म होणं सफिशियंट नाहीये. या जन्मासोबत महत्वाचं काय आहे? अँड पहा, अँड हु इज ऑर्डिनरीली रिसाइडिंग इन एनी कंट्री आउटसाइड इंडिया, म्हणजे जन्म या ठिकाणी झालेला आहे पण तो सध्या भारताच्या बाहेर राहतो आहे. इंडिया ऍज डिफाईन्ड शॅल डीम टू बी अ सिटीजन ऑफ इंडिया, म्हणजे त्याला सिटीजनशिप मिळेल केव्हा? इफ, म्हणजे जर त्याने स्वतःचं रजिस्ट्रेशन केलेलं आहे ऍज अ सिटीजन ऑफ इंडिया, म्हणजे त्याने स्वतःचं सिटीजन ऑफ इंडिया रजिस्ट्रेशन करून घेतलेलं आहे. कुठं करून घेतलेलं आहे? हॅज बीन रजिस्टर्ड ऍज अ सिटीजन ऑफ इंडिया बाय द डिप्लोमॅटिक ऑर कॉन्स्युलर रिप्रेझेंटेटिव्ह. आपले जे राजनयिक असतात ना, भारताच्या बाहेर जे ऑफिसेस असतात, डिप्लोमेसी और एम्बेसी असते, त्या ठिकाणी याने स्वतःचं सिटीजन ऑफ इंडिया म्हणून रजिस्ट्रेशन करून घ्यायला हवं. आयदर एम्बेसी मध्ये असायला हवं किंवा कॉन्स्युलर मध्ये असायला हवं इन दी कंट्री वेअर ही इज फॉर द टाइम बिंग रिसाइडिंग. म्हणजे समजा एखादा इंडियन पर्सन ज्याचा स्वतःचा जन्म किंवा आई किंवा वडिलांचा जन्म किंवा आजी किंवा आजोबांचा जन्म आयदर 35च्या वेळेचा इंडिया किंवा 35च्या वेळेचा पाकिस्तान या ठिकाणी झाला असेल तर त्याला सिटीजनशिप मिळू शकते. तो सध्या भारताच्या बाहेर राहत असला तरी सुद्धा. कोणत्या केसमध्ये? जर त्याने तो ज्या देशात राहतोय त्या देशामधला जो दूतावास आहे, जी एम्बेसी आहे, त्या ठिकाणी स्वतःचं रजिस्ट्रेशन करून घ्यायला हवं ऍज अ सिटीजन ऑफ इंडिया ऑन अन ऍप्लिकेशन मेड बाय हिम. रजिस्ट्रेशन असायला हवं, त्यासाठी अगोदर ऍप्लिकेशन करून घ्यायला हवं बाय हिम, देअरफॉर टू सच डिप्लोमॅटिक और कॉन्स्युलर रिप्रेझेंटेटिव्ह whether before the commencement of this constitution in the form and manner prescribed by government of Dominion of India or government of India. म्हणजे सोप्या भाषेत सांगतो, जे आता सांगितलंय हे सगळं वाचून दाखवायचा पर्पज हा आहे की ज्यावेळेस तुम्ही हे सगळं रीड कराल
तुम्हाला हे लँग्वेज कळायला हवी, कारण कधी कधी युपीएससीच्या आन्सर्स मध्ये या प्रकारचा क्वेश्चन आला तर तुम्हाला ती लँग्वेज कळायला हवी. पहा, समजा एखादा पर्सन ज्याचा जन्म किंवा त्याच्या आई किंवा वडिलांचा जन्म किंवा त्याच्या आईकडचे आजी आजोबा किंवा वडिलांकडचे आजी आजोबा दोघांपैकी कुणाचाही एकाचा जन्म भारतामध्ये व्हायला हवा. कोणता भारत? गव्हर्नमेंट ऑफ इंडिया 1935 मध्ये डिफाईन केलेला भारत, ज्यामध्ये 35व्या पाकिस्तान सुद्धा येतो, 35व्या भारत सुद्धा येतो. या ठिकाणी जन्म व्हायला हवा. फक्त या ठिकाणी जन्म होणं सफिशियंट नाहीये. जर या ठिकाणी जन्म झालेला असेल आणि हा व्यक्ती भारताच्या बाहेर राहत असेल तर हा व्यक्ती ज्या भारताबाहेरील देशामध्ये राहतो त्या ठिकाणच्या दूतावासामध्ये ऍप्लिकेशन करायला हवं, त्या ठिकाणी रजिस्ट्रेशन करायला हवं. कोणत्या मॅनरमध्ये? अशा मॅनरमध्ये. कोणत्या पद्धतीमध्ये? अशा पद्धतीमध्ये जी पद्धत गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या कॉन्स्टिट्यूशनने सांगितलेली आहे, म्हणजे 26 जानेवारी 1950च्या नंतरच्या कॉन्स्टिट्यूशनने सांगितलेली आहे, किंवा गव्हर्नमेंट ऑफ इंडिया 1935 मध्ये जी पद्धत डिफाईन केलेली आहे, मेन्शन केलेली आहे, या दोन्हीपैकी कोणत्याही पद्धतीमध्ये जर त्याचं त्या ठिकाणी रजिस्ट्रेशन असेल, दॅट पर्सन शॅल डीम्ड टू बी अ सिटीजन ऑफ इंडिया. थँक्यू.